गाडी लागते एसटी प्रकार लागते जरा गाडी शॉर्ट पडतो रस्ता. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग आपल्या एक्सपिरियन्स जयंतच्या चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज गाडी दिसते, आज चाललो आहे गावी, कारण की मला काही सुट्टी नव्हती म्हणून मी नंतर जातो. माझा 10 दिवसाचा गणपती असतो, तर मी आता निघतो आहे. तर बघा 4:30 वाजलेत. बघा आता पुणे एक्सप्रेस हायवे झाला. मुंबई गोवा हायवेचा हायवेची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे कशी येते, खड्डे. त्याच्यामुळे पुणे एक्सप्रेस हायवे जाणार कराड मार्गे डायरेक्ट आंबागाडून बाहेर. त्यामुळे बघा आता प्रवास कसा होतो आणि पुढे तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या. चला तर मग भेटूया व्हिडिओमध्ये. हा आमचा बोजा आहे, बघा किती सामान भरलेलं आहे. सगळं सामान आहे खाण्यापासून सगळं. इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. या ट्रॅफिक इथून कार पास व्हायची. 2 टेम्पोचा ॲक्सिडेंट झालेला आहे. हे मोबाईल खाली रे, खाली नव्हतं राहणार. 5चा टाईट तरी करू बीट केलंय. काय वाटतं इकडे ना, पुणे एक्सप्रेस हायवे. आता इथे आहे टनेल. व्हिडिओ बरोबर टनेल येत आहे. पण जास्त शिकले एस टी महामंडळाची हिरकणी बघायची काय आहे बघ. ह्याला बोलतात 80 का बोलतात माहिती आहे का? तुम्ही 80 स्पीडला चालवा गाडी, वेगा देऊ नका आळोगात. तीन आहे तो साईडला जागा दिली आहे. इंजिन गरम होणार नाही असं म्हणून एका लेवलवर गाडी जाऊन दे जेवढी लागते ते असं होतं. आता ज्यावेळी पूर्ण नंतर पुढे आलो, एखाद्या हॉटेलला थांबवली, खायचं काय नाही, चहा घेतली तरी चालेल, थंड होईल. इंजिन थंड व्हायला पाहिजे. मित्र बोललो का 2-3 तासानंतर एकदा तरी गाडी जरा थांबवली. थांबव भले तिथे 80-90 स्पीडने जेवढी गाठता येईल ना तेवढी गाठायचं. इंजिन थोडं 100च्या स्पीडने गावता इंजिन झटकन गरम होता असं. सांगतो मी तुला. सेकंड टनेल तिसऱ्या लेनवरून जाणार झालं. ट्रक लोकांना समजत नाही. तिसरी लेन सांगितली तरी पण दुसऱ्या फर्स्ट लेनवरून जाणार आणि ॲक्सिडेंट करणार. त्यामुळे ॲक्सिडेंट होतात खूप. लोक मेले. कोरघाट चालू झालेला आहे. चढाव लागला. सीएनजीची गाडी असेल तर सीएनजी बंद करा चढवायच्या वेळी. पेट्रोलवर गाडी चालवा.
CNG वर लोड येतो टाकीवर. बघा दुःख बघा खंडाळा बघा खाली या हे जा. बघा दुःख. हे बघ गाड्या दिसतात छोट स्मॉल समोर गाड्यावर दिसतात ते कंटाळा वाटतं. इथेच ना क्रॉसिंग उलटी सुटली. हा हा आहे ना साईडने ते साईड हा एक टच होता ना तो. हा टच होतो ना तो ठीक आहे. खंडागड आणि तिथूनच खोपोलीला आपण ना हा कुठेतरी बायपास आपण आहे 500 मीटरवर. तो घाट उतरूक लागल्यानंतर लेफ्टला पण जाताना आपण नाही म्हणून आपण तिकडून आलो नाही. हे लेफ्टला सावकाश गेलो. मोठे मोठे ट्रक असलेला बसेस मोठे मोठे ट्रक आणि मोठे मोठे बसेस त्यामुळे ट्रॅफिक होणार म्हणजे होणार. गाड्या पण वाढलेल्या आहेत. काय करता साईडला लेफ्टला ठेव. हे बघ पुढे ह्यो घुसलो आता ह्यो फसलो. हे बघ चल लवकर ना ह्यो बाजून ये. सोबत तिकडून होतो पण नाही जायचो नाही तो नाही जाऊ. तो नाही देऊचो आहे तो दे ह्यो देत जावचो. सुरत हा सुरत हे मधून हेवी ट्रक हेवी बसेस यांची भीती वाटते घाटामध्ये. काय हा? पुढं पिल्लं बघ माकडांची पिल्लं बघा बसली आहेत. वाट बघतात पण ते जागा. वाटतंय घाट समाप्त झालेला आहे. शेवटचे 5 दिवसाचे लोक जातात काय. हा चला घाट संपलेला आहे. आता मोठ्या मोठ्या गाड्या बघा लेन सांगितले तिसरी आणि चालवतात पहिल्या नांदगावपर्यंत असलं तर काय 7 तासात तू सांग 80-90च्या स्पीडने जरी गाडी चालली ना असा रस्ता असला तर उद्या तर तुझा किती किलोमीटर आहे. आपलं देवगड 450 किलोमीटर आहे मुंबईवरून. आपण बदलापूरवरून पण साधारण 400-450 धरायचं. हां 400 धरायचे 400 460 आहे ना. मग आम्ही सांग मग तू 460 आहे तर 9-5-45 5 घंटेचं टायमिंग आहे. पण तू सरासरी माणगावपर्यंत आपल्या महाडपर्यंत जर सरळ रस्ता झालो ना योग्य असो तर तुझी गाडी लेवलमध्ये फास्टच धावते तिथे. लोणावळा हा नंतर कशेडेघाट खेड चिपळूण सावर्डे हा हे सगळे घाट रस्ता आहे राजापूर पर्यंत ना. हे विजापूर माणगाव कोल्हाडी हे सगळं झालं तरी चालत. हा एवढाच झाला पाहिजे होतं. म्हणून तो कोकण होण्यापेक्षा ना हा रस्ता जर पहिला झाला असता ना आपला म्हणजे महाडपर्यंतचा म्हणजे पोलादपूर पर्यंत कशेडी घाट हा रस्ता जर पहिला झाला असता ना तरी आज गाड्या ना पुढे व्यवस्थित धावल्या असत्या. मित्रांनो लोणावळा कारला समजलं काय फिरायचं दर्शन करायचं असेल तर या रोडला जाते ते हे काय ते कारले. मित्रांनो एक ब्रिज आहे तिकडे कॅमेरा लावलेले आहेत त्यामुळे गाडी स्पीडला ठेवा
नाही तर मग पैसे येतील डायरेक्ट ॲप्लिकेशनवर चलान मग 2000 रुपये फाईन आहे. गाडी जरा 100 स्पीड दिलेला असेल तरी पण 100च्या खालीच यशवंतराव दर्शन झाल्या असल्यामुळे मला तिसरा टनेल आहे. लाईट लाव, लोणावळ्याच्या नंतरचा आहे. लाईट लाव ना. स्पीडवर ठेवा टनेलमध्ये. ती गाडी समोरची पटकन दिसत नाही. हे नाही घेण्याआधी दिलेला आहे त्याच्यावर काकशेड बोगदा. एवढेच बोगदे आहेत, ऐकलं काय? काकशेड बोगदा. तीनले झाले बघ, तीनले ना. कधी आपला असा रोड कधी बनणार मुंबईगाव हायवे. पोलीसवाला आहे. मागे तर खोपोलीचा टोल नाक्यावर पैसे भरतात. इकडे त्याची रिसिप्ट दाखवायची. रिसिप्ट जर हरवला तर परत पैसे भरावे लागतील. साईडला थांबतो ब्रिज जाऊन सावकाश घे, ब्रिजला सावकाश घे. कारण काय इथे पार्किंग पण नाही ना हवेला. करूचा पुढे जा, पुढे जा. हो ना, नाही ना. नदी मार्ग समाप्त झालेला आहे. आता काय ना, आता कॅमेरे नाही आहेत वाटतं. काही असं टायर लावलेले टायर कात्रच तो. शिरवळच्या आधीचा ना. हा, शिरवळच्या आधी. शिरवळच्या आधी मग खंबाटकी घाट आणि खंबाटकी घाटाला पण तिकडून बोगदा पाडवला आहे. हा तो तिकडून पाहिजे. त्याला जाणं येण्यासाठी बोगदा आहे ना. कात्रज दोन्ही आहे तेव्हा येणे जाणं आहे. नवीन कात्रज बोगदा 1.5 किलोमीटर आहे. आता घाट. आम्ही आता जो बोगदा गेला, आता जो टनेल एक गेला शिरवळच्या इकडे पुढे. शिरवळच्या आधी एक टनेल गेला, त्याच्या पुढे शिरवळ गाव आहे आणि त्याच्या पुढे थोडा अंतरावर 20 किलोमीटर अंतरावरच CNG पंप आहे जो दिसतोय तो CNG पंप. तिकडे तुम्ही CNG भरू शकता. थोडा अंतरावर होतं आणि इथे गर्दी बिर्दी नसते. तर चला तर मग आता पुढचा प्रवास बघूया. चला CNG पंपावरून निघालेलो आहे. थोडा अंतरावर आता शिरवळ आहे. किती किलोमीटर? 11 किलोमीटर 11 किलोमीटर आहे. भारत पेट्रोल पंप 2 किलोमीटर चालली गाडी. नाही 11 ते वेगळा वाटतं. 180 किलोमीटर बघा. 182. हा, 4 किलोमीटर 7 kg मध्ये 182 किलोमीटर चालते सर. आपण येताना जेव बसलेलो. होय होय बसलो होतो. हे उतारलो आणि पुढे बसलो. पुढे बसलेलो. पुढे गेलो. गाड्या किती लागले काय मिळणार? 1-2 तासाची घाट चालू झालेला आहे. मागे लागलो. घाट चालू झालेला आहे. मागे लागलो म्हणून देता काय माहिती. घाट बघा किती सुंदर आहे. सुंदर घाट आहे. चल ना, काय घाबरत
गाडी चालवता बैल गाणी ऐकून ते हेडफोन लावला पहिला गाडीच लाव ना गाणी गाडी पण चालवतो हाय फाय लेवलच्या स्पीड नाही पहिला अडकलो ट्रक बघा आपला ट्रकाच्या वाडी जरा 30 मीटर अंतर लांब आता जरा उतरला कोणी आल्यावर मागे किती मिनिटं पोहोचलं होतं किती वेळ लागलेलो आपल्या पार करून चालू केली समजा किती मिनिटं गाडी आवडत परत जाऊ नंबर मस्त गाडी 3786 घेत तो ॲक्सिडेंट झाला म्हणजे एवढं झालं कसं माझा व्हिडिओ काढणार चालवला एवढंच होतं ना तुझ्या बघ तू घाटाला लक्ष दे मी लक्ष थोडं राहिलं आहे उतर चालू झालेला आहे अशा प्रकारे व्हिडिओ काढतो तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत सुरुची हॉटेलमध्ये. साताराच्या आधी 30 किलोमीटर आधी हे सुरुची हॉटेल म्हणून आहे. तर नाश्त्याला थांबलो. किती 10 वाजले जातात. मी आता नाश्त्याला उत्तप्पा मागितला. पप्पांनी मिसळ पाव
आईने पण मिसळ पाव घेतली आहे आणि छोट्या भावाने वडा उसळ घेतला आहे. तर माझं अजून यायचं बाकी आहे. बाकी अजून उत्तप्पम कधी येणार. प्रवास तर मस्त झाला. ही आपली क्वीन एर्टिगा कार. नाश्ता आता आलेला आहे उत्तप्पम बघा. आता मी ते खाणार. मस्त उत्तप्पा. मित्रांनो नाश्ता आता झालेला आहे. वाजले किती 10:30 वाजलेले आहेत. अर्धा तास नाश्ता केला. चहा बी पिली मस्तपैकी. आता 80 किलोमीटर कराड. जो आपल्याला कराडवरून जो राईट मारायचा आहे, लेफ्ट मारून राईट मारायचा आहे आंबाघाटासाठी, तो आता 80 किलोमीटर अंतरावर कराड आहे. तर तिकडून आम्ही राईट मारू. चला पुढचा प्रवास बघा. आनंद घ्या व्हिडिओचा. अरे बापरे मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. अशा प्रकारे एस टी चढलेली आहे. डोंगरावरच चढवले. तासवडी टोल नाका घ्यायचं आहे. खालीच घ्यायची आहे. ही बघ इथून घे, इथून घे. हा इथून घालायची आहे ती. चला हेच पाठवा तो बघ जातात राईट. तो बघ ह्यो ब्रिज आहे. म्हणजे तो एक ब्रिज आणि ह्यो एक ब्रिज. ह्यो बघ गाडी आम्ही खाली उतरवली आहे. ते बसले त्या बायकांकडे घे. जा ये जाऊन पुढे घे ना गाडी. मग वळण मिळत ना. हा मग मला माहिती होत. मी चांगले ना मला माहिती होत. त्याच्यानं आम्ही इलवणी लेफ्ट मारलो. मग मी सांगतोय कराड नंतर 7 किलोमीटर आहे. लेफ्ट मारून हायवेवरून राईट मारायचं खाली. लेफ्ट मारला ना आपण. तो फोंड्याला जसं दाखवतो नांदगाव तसं. मॅप मध्ये लवकर दिसत नाही ना. बरोबर त्यांनी दाखवलं होतं. ते बघ कोकरूड. ते बघ रत्नागिरी कोकरूड मलकापूर 53 किलोमीटर आणि सरळच मिळतं मलकापूर. असं आहे 135. थोडा लेट दाखवलं मॅप मध्ये. बरोबर कोकरूड माका माहित होतं ना. मलकापूर आलेला आहे. राईट आता इथून आंबाघाटासाठी राईट आणि लेफ्ट आंबाघाटासाठी. आंबा 18 किलोमीटर. उतार सुरू झालं होतं. खड्डा बघा 30च्या स्पीडने झाला. आंबाघाट चालू झालेला आहे. 30 किलोमीटर स्पीड लिमिट. तो काय घाट सुरू झालो. सीन आहे. बघा उतार बघा. चल तू येता तू येऊन दे. पुढे घे. अरे तो ट्रक येता काय करूया. हा ना जागा जा चौकात जा पाहिजे. मागे बघ रे. हा गाडी या. मागे गाडी हा. ती गाडी सफेद कशी दिसतात त्या बाजूला. जाऊन दे मागे जाऊन दे. घेऊन दे मागे ओके. मागे आहे ना. जाते सुटते ना. बघ गाडी बघ पुढे. चल का पुढे गेलो. काम चालू आहे.
हा तो घाट आहे, आंबा घाट स्टार्ट झालेला आणि तो लांब लांबपर्यंत पूर्ण दरीच आहे, खूप खोल दरी आहे. बघा किती मस्त वाटतं बघायला, जबरदस्त वाटतं. लांब लांबपर्यंत घाट आहे, छोटासाच घाट आहे पण साईडचा जो सीन आहे ना सकाळचा खूप मस्त वाटत असणार. आता तर माहिती नाही, आता पण चांगलाच दिसतं. सकाळी तर त्याच्यापेक्षा जास्त जन्नत दिसत असेल, स्वर्ग एकदा स्वर्गासारखं सीन दिसत असणार सकाळी सकाळी. चला तर मग पुढचा प्रवास. देव आहे इकडे पण. काय पण यार माणसं अशी ओव्हरटेक करतात ना. घाटात ओव्हरटेक करू नका. काय की गाड्या चालवतात असे मरतात नंतर. पुढचे परिणाम भोगावे लागतात. सावकाश घे. घाट मस्त केलेली आहे. मस्त आलेला. एवढा आंबा गावातच फक्त जरा रस्तो हे आहे, रफ आहे. बाकी इथे घाट एक नंबर आहे मस्त. गगनबावडा जाण्यासाठी पण तो जरा रस्ता असंच होतो ना कडकडीत. आपण घाटात जाऊ कडकडीत नसतो. गगनबावडा पण असेच डोंगर दिसतो. सरळ गेले घेऊन दे का खय मरतच आईच माझ्या जायची गाडी. गाडी दिसत नाही हा बसली तर चालव. इनविजिबल गाडी असते, विजिबल गाडी. तो हॉर्न पण देत नाही त्याला. हॉर्न दे, हॉर्न दे. आम तिकडेच नंबर बघा 30 गाडी. हॉर्न दे. इथे काहीतरी बांधलेलं आहे ब्रिज. सावंतर एकरी वाहतूक सुरू आहे. इथे काम चालू होतं, त्याची दाखवलं होतं ना ते. नवीन आहे. बरं मोठं घाट केलेली आहे, म्हणजे रुंदीकरण आहे. चार लेन का कार्य प्रगति पर है. ते देवस्थान आहे वाजले आहेत अडीच. बापू जेव गेला उदयाकडे. ऑन एक नंबर त्या माणसानं लावलेला ना. बे हॉल दे का दुपारी संध्याकाळी जेवची. नेमकंच संध्याकाळी चांगलं असतं बारावं. ते म्हणते आमचं बाप्पा आता गेलो, आता तुमच्याकडेच आम्ही जेव घेत आहोत. घाट घेतो
संपला नाही वाटत. चालू वाटतं ती होता पोहोचलो. कुठे गेलो? कुठं गेलो? बाबू. वरती आहे. बाबूगाव पोचमध्ये ती गाडी गेली. हे चारपदरीकरण करायचं आहे बघ मुंबई गोवा सारख्या. किती वर्षांनी होय? 25-30 वर्ष तरी जातील. गोळीच्या घेतली त्या गाडीत चपाती खावा. आहे ना, पोट भरलेलं आहे ना. 7 किलोमीटर. आई दिवस घेतली वेळेत संध्याकाळी आल्या 20 मिनिटं झाली. इथूनच चालू केलं बघा कोटा 16 मिनिटं. नाही घाट उतार किती आता 20 ज्यावेळी उतारात बसलास ना तेव्हापासून 21ला सुरू झालो तो 39 मिनिटं आली. म्हणजे 39ला 40 झाली आता. म्हणजे 20 10 30 10 40 20 मिनिटं झाली आतापर्यंत. आता संपलाय येतात तरी पण नाही म्हटलंच तरी 25-30 मिनिटाचा घाट हा. नाही 25-30 मिनिटाचा. घाट संपलो. 25 मिनिटाचा घाट आहे. चेक नको केलं. तेच 25 मिनिटं दाखवलेत ना. चेक नको त्याने रत्नागिरी चालू 20 मिनिटाचं झालं. रत्नागिरी सुरू झाली. 20 मिनिटाचं घाट. त्याने अगोदर गाडी वगैरे थोडीशी घातली लागेल वाटतं. आधीच त्या गाडीत हा का तो पत्र येईल लोकचा. येऊन दे हा मार इकडे थोडी जेवण दे. हा चला हा चला येऊन दे. वेली सुटली आहे गाडी. चला चल देव दिला सिग्नल दिला. हा गेलाय तो रोड राजापूर. डायरेक्ट राजापूर. मगाचा जो फाटा गेला तो लांजाला गेला. त्याच्या आधीचा फाटा गेला राईटला तो पाली. हा फाटा तुम्हाला इझी पडेल डायरेक्ट 1 तासात बाहेर. 1.5 तास झाला ना. अर्धा तास तुमचा वाचेल. गोड बघाय बनवलाय सही. टाटाची गाडी आहे नाही. तुझको कोई होश होश
राजापूरच्या अगोदर CNG रोड पाहिजे. मस्त रोड आहे. मस्त लास्ट स्टार्ट टू एंड पर्यंत मस्त रस्ता. चालसून असणार. तो चालू आहे तिकडून. गाडी बघूची लागली. एका साईड हे ना इकडे बरोबर आहे. साईड बंद गाडी आहे. बघायची. पाठो आहे लक्षात घ्या. बघा लाईन बघा. स्पेशल गाड्या गव्हर्नमेंटने दिसतात सर. स्पेशल गणपती स्पेशल. आता उद्या रिटर्न जाणार. आजचे गणपती सोडून उद्या रिटर्न जाणार. हा बघा राजा
सोलापूर डेपो आलेला आहे. डेपो जातोच टॉयलेटला. चल नको चल केच केच इथून किती काय गर्दी आहे ती बघ गाड्यांची आणि काही जाणार गाडी येत जाताना भारी आहे. हा रस्ता खोलला काय? काय रस्ता खोलला नाही काय? हो चल तू मग बघूया. हा अरे रस्ता खोलला बोल नाही. राजापूरचा रस्ता ओपन झालेला आहे. एक साईड एक लेन बंद होती, एक लेन चालू होती, दुसरी लेन पण चालू झाली. किती वाजले रे? नवीन ब्रिज
आलेलं असं गणपती सोडलेले बघितले असते ना. आता तू कशी जजमेंट वाटते गाडी परफेक्ट तो साईड करून जा. वेगात असल्या गाडी की ब्रेकचा वापर होतो. 40 वर ठेवू. नाही वेगात असली गाडी की ब्रेकचा वापर होतो असं आहे. इथे वन वे आहे ती एकदम वन वे असं आहे. एकदम साईड टू साईड गाडी जाते. आपण स्लो करायची. बघूया तो काय करतो तो मोठ्या गाडीवाला. मग आपण का खाली घालायची. आपण त्या रीतीवर नाही सरकू शकत. कोण मदत करणार आहे. अशी ठेवायची गाडी. योग्य वेळेत गाडी पोहोचणारच. किती फास्ट जातो. आम्ही प्रयोग बघितलेले आहेत. किती ओव्हरटेक करून एस टी वाले जातात जातात जातात. शेवटी संगमेश्वरला तर असताच तो मेलेलो. मग जेव का तिथे या गाडी पास करून जा ती गाडी पास करून जा असा करता करता शेवटी संगमेश्वरला असणार आहे तर चिपळूणला तो भेटणार. मग काय पुढे जाऊन एवढी इमर्जन्सी करून योग्य वेळेत गाडी करायची. ह्याच गाड्या त्या फसल्या ना 2-3 श्रावणी संकेत तो व्हिडिओ टाकले. एक ती वाड्याची आहे ती मोटरसायकल उडवली ती कारने. स्लो इथे गाडी ठेवायची म्हणजे धोका निर्माण होत नाही. योग्य ब्रेक पण व्यवस्थित घेता येतात. ब्रेकवर पण ताण येत नाही. गाडी पण व्यवस्थित. म्हणजे काय आपण मोठीच गाडी चालवली म्हणजे त्याचं ज्ञान भरपूर असतं असं नाही. कुठचंही वाहन ज्याने चालवलंय ना त्याला नियम बरोबर माहिती असतं. इथे घे इथे घे. जाऊ नको बाबा. त्या दिवशी येतानाची जी परिस्थिती आहे ना तीच होणार. बघा ह्याच्या निमित्तानं आपली अर्धा तास लेट जाईल गाडी. पण चल घे गाडी. चल चल मोरया.
हयच जोडला होतो सतीश काका. हा. अरे शिरगाव पास झाला त्या ह्याला आहे पुढे आता वळेउंड्यात येणार वळेउंड्यात हा आता जाऊ आम्ही लिंगळा ते टाक जाऊ हा चाल मग झालेलं ट्रकचं आणि एका कारचं ट्रक अजून काढलेलीच नाही. कसं काढणार तो ऍक्सिडेंट मारले ना 2 माणसा गुन्हा सरळ गेलो. अरे हेच लिंगळा फाटो हो काय तळे बाजार पेट्रोल पंपावर गाडी घालतो काय भरूचा ना जरा आता आलेला आहे 6 पण नाही वाजले ते जाऊया. सरळ रस्ता गेला तो तांबडेक मिडगाव. चल मामाकडे आताच जाऊन राईटला गेलाय तो देवगड तामसंडी तळे बाजार. महिना सकाळपासून झाला 2 वाजल्यापासून धनुकली झाली. पेट्रोल घ्यायचं आहे ना. पेट्रोल भरणारच असणार आता कधी ना कधी. आता भरवूच लागत ना सीएनजी काय मिळणार. पेट्रोल पंपावरून निघालो. हो तुझा किती भरूचा स्टॉप तळे बाजार. त्यांनी कितीचा भरल्या 30चा पाका पण तितक्याच. नेक्स्ट स्टॉप तळे बाजार. नेक्स्ट स्टॉप निंबोली आहे घरात. गणपती हा गाडी येतात तरी पण समजत नाही ते का खाली जातात त्या रे. नंतर मग ओरडणार खाली गेल्यानंतर ओरडणार. एसटीवर थांबणार आहे गाडी. बाजारच आहे जरा छोटा रस्ता आहे तळे बाजार मार्केटचा. गाडी जरा सांभाळून चालवायची. गटार लाईन चायसाठी अर्धा तास गेलो ना. एवढंच आम्ही घरात पोचलो. पोलीस स्टँड पडलं. या घर कोणाचा बाजू घर कोणाचा राईट नाही काय माहिती. आमचं टर्न येत आहे पोलीस स्टँड. रिक्षा ना राईट नी बघा हे आमचं टेंबोली स्टँड. टर्न गेलो रिक्षावाला. हो गेलो. बारका रोड छोटासा रोड गडबडीत पहिल्यापासून. गणपती गेले असते काय पहिल्यापासून गडबडीत रोड. आमचं गाव बघा एंट्री असे ना जावी ना. टेंबोली सारंगवाडी. भेंडे बांधूनचा घर गेला. भेंडे बांधूनचा घर गेला आणि फॅक्टरी काय कामं नाही होत तिकडे. कधीपासून बंद पडली बाबा. काय माहिती. आधी नाही काय
रे तो नसतो मग आमचं गडबडीत काही काम करत नाही काय ती कामं करणार नाही स्टार्टिंगला फक्त काम करून ठेवलं किती दरडी कोसळल्यात ते बघ बघ टर्न बघा थोडा डेंजर टर्न आहे मार गेले एवढं नाही गाऊन पण गेले की काय नाही गेले राजू बिजू आ काय पुढे जाऊया हां पुढे पुढे इकडे नको बाबा चालतो तो शंकराची गाडी काय घातलं गाडी काय बापू इकडे बस 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 आतूनच लावतो पुढे काय हे उघड बाबा दरवाजा काचावर पुन्हा फायनली आलो आहोत आमच्या घरात इथे कसा वाटला प्रवास मुंबई टू देवगड कसा वाटला प्रवास आमचा मी राहतो टेंबोली गावात तर आता पुणे एक्सप्रेस हायवेने आलो मी आंबा घाटातून तो कसा वाटला रोड बीड कसा वाटला प्रवास कसा वाटला चांगला वाटलं असं कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि मी आता घरी जातो आहे खूप दमलो आहे खूप झोप पण येते मरणाची झोप येते म्हणून मी खूप स्टॉप पण घेतले 2-3 वेळा तर थकलो आहे खूप तर बघा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब केलं तर आणि बेल आयकॉनमध्ये घंटा वाजवायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर मग बाय